SNCU वॉर्डात फायर यंत्रणाच नसल्याची माहिती समोर येते. SNCU वॉर्डात फायर यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून इन्व्हर्टरमधील बिघाडामुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयाच्या आगीत 3 बाळांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेले आहेत. छत्तीस बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत. त्यामध्ये PDMCमध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत. मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही. विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे. त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू. आपली जी फायरची यंत्रणा होती ती कार्यान्वित नसल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. काय तुम्ही सांगा? नाही, त्याची तर चौकशी करून माहिती पडेलच काय आहे तर